जय श्री माता जी। सभी सहयोगी भाई बहनों का आज के ध्यान सत्र में हम स्वागत करते हैं। कलेक्टिव बंधन। तीन महामंत्र, उसके पश्चात श्री गणेश मंत्र। परम पूज्य श्री माता जी कृपावंत होकर
हमें ध्यान में संतुलन प्रदान कीजिए। इस संतुलन की अवस्था में हमें ध्यान का आनंद मिले, निरानंद मिले, ऐसा आशीर्वाद हमें दें। परम पूज्य श्री माता जी, आपकी कृपा में इस संतुलन की अवस्था में हम अपनी ध्यान की गहराई में उतर सके, ऐसी स्थिति हमें प्रदान कीजिए। इसी ध्यान की अवस्था में हम परम पूज्य श्री माता जी की अमृतवाणी आत्मसात करेंगे। परदेशातून इतकी मंडळी आलेली आहेत, त्या मी नंतर इंग्लिशमध्ये बोलेन. आय स्पीक टू यू लेटर ऑन इन इंग्लिश. पण लक्ष असं घेतलं पाहिजे की आपल्या पुण्यामध्ये ह्या 30 देशातून ही मंडळी आली, इतक्या लांबून, आणि आपण पुण्यामध्ये किती लोक आहोत, पुण्यातले किती सहयोगी आले, तेव्हा सहयोग पुण्यामध्ये काही वाढलेला दिसत नाही. त्यात भाऊबंदकी सुद्धा दिसून येते. जो तो माझंच खरंसं करतोय, म्हणून आज त्याबद्दल 2 शब्द मला सांगावेसे वाटतात. मी असं पाहिलं की एक दुसरं सेंटर काढलेलं आहे आणि त्या सेंटरमध्ये असं सांगण्यात येतं की अध्यात्माला पैसे लागत नाहीत, मग वर्गणी कशाला गोळा करायची. सांगायचं असं की अध्यात्माला लागत नाहीत पैसे, पण ह्या तंबूला लागतात, आणखी पुष्कळ गोष्टींना लागतात. आतापर्यंत मीच पदरचे पैसे करून हिंदुस्थानात येत आहे आणि अजूनही येत आहे. त्याशिवाय संबंध महाराष्ट्रात आमचा दौरा आत्ताच कुठे असा सुरू झाला जिथे की आपले ट्रस्टचे पैसे चालतात. हे ट्रस्टचे पैसे सुद्धा सगळे एकसार आपल्याला आश्चर्य वाटेल की बाहेरून आलेत. कोणीही एकही पैसा नाही दिलेला. फुकटखोरीची इतकी सवय झालेली आहे की जेवायला सुद्धा बसतील तर फुकट बसतील. तेवढ्यातल्या तेवढ्यात इथले लोक म्हणजे फारच जास्तच कंजूस दिसतात. म्हणजे पूजेला येतील तर स्वतःचा डबा घेऊन यायचा आणि तिथे जेवायच नाही, तो प्रसाद असतो, ते सुद्धा होत नाही. अशा भिकारी लोकांसाठी सहयोग नाही आहे. मला श्रीमंतही पचत नाहीत आणि भिकारी पचत नाहीत.
जे अशा भिकारी वृत्तीचे लोक आहेत त्यांनी सहयोग सोडावा आणि आमच्यावर कृपा करावी ही विनंती. म्हणजे दुसरे चांगले लोक आतमध्ये येतील. कारण जे लोक इथे येतात त्यांच्याकडनं भिकारीपणा केला जातो असं मी ऐकलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, फक्त आत्म्या कायला लागत नाही, त्याच्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही, हे कबूल. पण बाकी सर्व गोष्टींना पैसा लागतो. ह्या एकंदर भावबंदकीच्या ह्याला आळा घातलाच पाहिजे. अहो, दिल्लीहून सुद्धा गणपतीपुळ्याला जास्त लोक येतात, म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. आणि इकडे लक्ष दिलंच पाहिजे. स्वतःमध्ये जर ती विशालता आली नाही तर आपण सहयोगी नाही. सर्वात मुख्य म्हणजे सहयोगाची जबाबदारी आपली आहे. हा खर्च आपण करायचा आहे. माताजीने कुठवर करत राहायचं? सर्वाला माताजीच येतात म्हणजे काय तुम्ही ही फुकटखोरी माताजीच्या दमावर करता? एकदा बिरबलला अकबरने प्रश्न केला की जगात अधमात अधम लोक कोण आहेत? तर त्यांनी असं उत्तर दिलं की जे लोक देवाच्या दारी जाऊन भीक मागतात त्यांच्यापेक्षा आणखीन अधमाधम कोणीच नाही. तेव्हा पुण्यातच हे विशेष पाहिलेलं मी, आणखीन कुठे असा त्रास नाही की काहीतरी डोक्याची शक्कल लढवून असे प्रश्न करायचे. तेव्हा जी वर्गणी लागते ती मला माहिती आहे, किती पैसे जमा होतात ते मला माहिती आहे. त्यात संबंध ट्रस्टचे पैसे आम्ही होतले ते सगळे ह्या लोकांनी दिलेले पैसे आहेत. ओतून तुमच्यासाठी जागा घेतल्या. आपल्याकडे कोणीही बेईमानी करत नाही, कोणीही पैसे खात नाही, कोणीही खोटं काम करत नाही. तर असं म्हणणं की याच्यात वर्गणी घेतात म्हणजे जसं काय लोक पैसे खातात की काय? अशा रीतीने जे लोक कार्य करत आहेत त्यांनी आपले सेंटर्स एकदम बंद केले पाहिजेत आणि त्यांना सहयोगी म्हणता येणार नाही. आणि त्याच्याबद्दल आम्ही जबाबदार नाही. त्या सेंटरमध्ये जाणाऱ्या लोकांना जर त्रास झाला तर आम्ही जबाबदार नाही. ही झाली सेंटरची गोष्ट आणि पुण्याची गोष्ट. आता आपण 2 दिवस पाहिलंच आहे किती गर्दी होती सेंटरला, म्हणजे आपल्या प्रोग्रामला इतके लोक आले होते. म्हणजे पुण्याला लोकांना परमेश्वर हा पाहिजे, त्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी जरासुद्धा आपल्याला तस लागू द्यायची नाही. त्यात परमेश्वर येऊन जर आमच्या पायावर पडला तर त्याहून उत्तम, अशी प्रवृत्ती असल्यामुळे ह्यातली किती मंडळी सहयोगाला धरतील आणि त्यात वाढतील आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती करतील हे बघण्यासारखं आहे. त्यात तिसऱ्या तऱ्हेचे लोक मी पाहिले की जे सहयोगाचा उपयोग आपल्या धंद्यासाठी करतात किंवा काहीतरी पैसे कमवण्यासाठी करतात. हे तर अधमातले अधमातले अधम झाले लोक. जे सहजात जमेल ते केलं पाहिजे. ही प्रवृत्ती पुण्यामध्ये असावी याचं मला फार आश्चर्य वाटतं, कारण पुणे हे एक पुण्यपट्टणम आहे. आता काल आणि परवा मी खणखणीत म्हटलं पाहिजे तर फार परखडपणे हसतच खेळतच पण सहयोग सांगितला. त्यावर लोक अगदी काल 1.5 तास मी बोलत होते पण अगदी निस्तब्ध बसले होते आणि त्यांच्यामध्ये निर्विचारितेची स्थापना झाली. आणि ते येतील, पण तुम्हा लोकांना बघूनही ते बिचकणार आहेत, कारण तुम्ही तुमच्या लीडर्स ऐकत नाही, त्यांचा मान करत नाही, तुम्ही योग्य असल्यासारखं दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवायच्या मागे असतात. कसे पैसे बनवायचे? पैसे 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 पैसे, हे भूत सोडलं पाहिजे. तुम्ही दिलदारपणा जर नाही केला तर तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देणार नाही. जर एक दार उघडलं तरच दुसऱ्या दारातून वारा येतो. पण जर तुम्ही एक दार बंद ठेवलं आणि दुसरं दार उघडलं तर वारा येणार नाही. पहिली गोष्ट आहे म्हणजे कंजूस माणसाला सहयोगामध्ये स्थान नाही. ज्यांना कंजूसही करायचे असेल त्यांनी सहयोगात राहायचं नाही. अशा लोकांना काही मिळणार नाही, काही प्रगती होणार नाही. कद्रूक मनुष्याची सहयोगामध्ये काही सुद्धा लायकी नसते. अशा माणसाने आपला कद्रूकपणा करावा आणि घरात बसावं, हे बरं. पैशाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मला अगदी जीवावर येतं, कारण तुम्हाला माहिती आहे मला काही पैशाची कदर नाही. पण हे शिकलं पाहिजे.
की आपल्यामध्ये लक्ष्मी तत्व जर जागृत करायचं असलं तर माणसाने थोडं तरी विशाल हृदयाचं असलं पाहिजे. त्यात भर अशी पडते की सहयोग ही आमची जबाबदारी आहे असं कोणी समजत नाही. ही आपली जबाबदारी आहे. आम्हाला सहयोग मिळाला. जर एखाद्या दिव्याला तुम्ही ज्योत दिली तर लगेचच तो प्रकाश देऊ लागतो. तसेच तुम्ही प्रकाश देण्यासाठी बनवलेले आहेत, नुसते मिरवण्यासाठी नाही किंवा ह्याचा फायदा उचलण्यासाठी नाही किंवा आम्ही सहयोगी म्हणून जगभर फिरण्यासाठी नाही किंवा नंतर माताजी आम्हाला देतच असतात. तुम्ही कधी देणार आहात सहयोगाला? तुमची मेहनत पाहिजे. तन मन धन म्हणतात. मला नको असलं तरी सहयोगाला त्याची गरज आहे. जबाबदारी म्हणून घेता येत नाही. आणि 2-4 माणसं मिळून ही कामं करतात. त्यांना म्हणायचं की तुम्ही स्वतःला फार समजता, तुम्ही फार शिष्ट आहात, पण तेच 2-4 माणसं कामाला लागलेली आहेत. असे जे लोक आहेत ते गळून पडणार सहयोगात, हे लक्षात ठेवा. तेव्हा जर तुम्हाला आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर आधी ही आपली एक जबाबदारी आहे. सहयोगी ही आपली फार मोठी जबाबदारी आहे हे समजलं पाहिजे आणि त्या जबाबदारीने वागलं पाहिजे. ज्यांना ही जबाबदारी सांभाळता येत नाही आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही सहयोगामध्ये म्हणजे नुसते आनंदाच्या डोही येण्यासाठी आलो आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की फार दिवस तुम्ही सहयोगात टिकू शकणार नाही. ह्याचं चक्र फार जोरात फिरत आहे आणि त्या चक्राच्या बाहेर माणसं फार लवकर फेकली जातात. मी म्हणणारे पुष्कळ फेकले गेलेले आहेत. त्याला मी कारणीभूत नाही, त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण चक्र हे आम्हाला चालवावं लागतं. थोडंसं मला भेटायला आले किंवा माताजींना नमस्कार केला किंवा दर्शन घेतलं, झाला सहयोग. मग तुम्हाला हार्ट अटॅक आला की येऊन म्हणायचं माताजी मला हार्ट अटॅक कसा आला, मी तर तुमचं रोजच महात्म्य वाचत असतो. जोपर्यंत तुम्ही सामूहिकतेत येत नाही तरी अगदी गावातच तुमच्यासाठी सेंटर ठेवलेलं आहे, व्यवस्थित रविवारचं सेंटर ठेवलेलं आहे. त्यावरही जर तुम्ही आपली प्रगती करून घेतली नाही तर त्याला तुम्हीच कारणीभूत होणार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही मंडळी कुठून सुट्ट्या घेऊन त्या मेहनतीने इथे येतात, तुमच्या संबंध ट्रस्टला पैसे देतात. तुमचा सगळा खर्च आज ह्या लोकांच्यामुळे चालला आहे. जर मी उद्या हे प्रवासाचं बंद केलं आणि मेहनत जर कमी केली तर मला वाटतं आपण सगळेच आता उघड्यावर पडणार. पैशाची काहीच व्यवस्था होऊ शकत नाही. तेव्हा कृपा करून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दुसरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की पुष्कळ पुण्याच्या मुलींची लग्न बाहेर झालेली आहेत आणि लग्न ठरलेलं आहे सगळ्यांचं. आणि मला आशा आहे की त्या सगळ्या सुखाने आणि आरामाने राहतील. त्याबद्दल आपण खरोखर आपल्याला एक शुभ वाटलं पाहिजे की ह्या मुलींची लग्न इतकी सहज, काही खर्च न करताना इतकी सुंदर लग्न होत आहेत. त्यातल्या त्यात एक गोष्ट आणखीन आहे की आपल्या मुलींनी बाहेर जाऊन दाखवलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या मुली किती शहाण्या आहेत. तिथे जाऊन शिष्टपणा करायचा. तुमच्यापेक्षा ते जास्त विद्वान आहेत, तुमच्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत, फार हुशार आहेत, पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की विद्या विनयेन शोभते. ज्या माणसाला विद्या आली आणि त्याला विनय नसला तो म्हणजे विद्याहीन मूर्ख गाढव आहे असं मला वाटतं. विद्या विनयेन शोभते म्हटलेलं आहे. तेव्हा जर तुमच्यामध्ये विनय नसला आणि तुम्हाला जर नांदण्याची जर रीत माहीत नसली तर तुम्ही लग्न करू नये. आणि केल्यावर मला फार त्रास होतो. म्हणून ह्या मुलींना सुद्धा माझं सांगणं आहे की तिथे जाऊन शिष्टपणा दाखवायचा नाही. कितीतरी असे 2-4 प्रकार पुण्याला झालेले आहेत की ज्या मुली म्हणजे काही कामाच्या नाहीत, कुचकामाच्या नाहीत, त्यांची लग्न करून दिली. तर आमच्याकडे एक अशी म्हण आहे तामिळ भाषेत की जे लोक चिखलात राहतात त्यांना पलंगसुद्धा रुततो. तसाच काहीतरी प्रकार केलेला आहे. आज मुद्दा म्हणून मी एवढ्यासाठी सांगून ठेवते की जरी मी या सर्व लग्नाला संमती दिलेली आहे पण तरीसुद्धा ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे की व्यवस्थित वागलं पाहिजे.
तुमचं नाव झालं पाहिजे, सहयोगाचं नाव झालं पाहिजे, या देशाच्या संस्कृतीचं नाव झालं पाहिजे आणि सहयोगाचं नाव झालं पाहिजे. ही एक फार मोठी संधी आहे. कमीत कमी इतकं तुम्ही करू शकता सहयोगासाठी, जर तुम्ही त्याची जबाबदारी धरलीत. पण नवऱ्याशी भांडायचं, नवऱ्यासारखं काहीतरी मागत राहायचं, मूर्खपणाने वागायचं, हा प्रकार जर तुम्ही सुरू केला तर त्यांनी तुम्हालाही काही सौख्य मिळणार नाही, तुमचंही काही हित होणार नाही आणि सहयोगाचंही होणार नाही. ह्या लोकांपेक्षा तुम्ही गणपती जास्त जाणता. आपला वारसा येतो, पुष्कळ तुम्हाला माहिती आहे, बारीक सारीक सगळं माहिती आहे, नसते कर्मकांडही पुष्कळ माहिती आहे. पण सहयोगात जे आवश्यक आहे तेच आपण घ्यायचं, जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायचं आणि जे मूर्खपणाचे ते तर एकदमच त्यागलं पाहिजे. तेव्हा आता तुम्ही नवीन धर्मात आलात. तुमचा नवीन धर्म म्हणजे विश्वनिर्मळ धर्म आहे आणि त्या धर्माला धरून जे उचित असेल तेच करायचं. याच्यात जात पात काही आम्ही मानत नाही, तुम्हाला माहिती आहे. देश विदेश काही मानत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि जातीची बंधनं, देश विदेशाची बंधनं असती तर तुम्ही सहयोगी नाही. पुष्कळशा वडिलांना माझं असं सांगायचं आहे की जर ते खानदानी माणसाची आपल्या मुलीचं लग्न करायच्या मागे असले तर मी त्याच्यात काहीतरी विघ्न आणीन आणि त्रास देईन. मुद्दामून मी तसं करणार, मी ठरवलेलंच आहे. जर तुम्ही आमच्याच जातीत लग्न झालं पाहिजे, झालं तर झालं, सहजच झालं तर काही गोष्ट नाही. पण अशी जर जबरदस्ती मुलीला केली, तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर मी म्हणून जाणून बुजून त्याच्यात विघ्न आणणार आहे. म्हणजे तुम्हाला अक्कल यायला पाहिजे, तुम्ही सहयोगी आहात. एवढी मोठी आम्ही क्रांती आरंभली आहे आणि एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये जर तुम्ही आमची एवढीशी सुद्धा मदत करू शकत नाही तर तुम्ही सहयोगात येता कशाला? ह्या जातीपातीने आपल्या देशाला वेड लावून ठेवलेला आहे आणि किती त्रास दिलेला आहे. तुम्हाला माहिती, जात पात ह्याला काय अर्थ आहे? उद्या तुमच्या मुलीला जर कोणी सोडलं तर कोण जातवाला तुमचा उभा राहतो? उलट दुसरी मुलगी येऊन उभे राहते. तेव्हा अशा ह्या समाजाला तिलांजली दिली पाहिजे, कारण हा समाज कुठे दिसत नाही. ह्या समाजाने कुठेही मला असं दिसत नाही की काही धार्मिक कार्य काढलं असेल किंवा सामाजिक कार्य काढलं असेल किंवा ह्याचं अस्तित्व कुठे असेल. कुठेतरी हवेत असतो हा समाज आणि हा हवेतला समाज जो आहे तोच माणसाला खाऊन घेतो. तर सगळ्यांनी उठायला पाहिजे याबद्दल एकजुटीने. आपण इतके लोक, पूर्वी तर एक एकट्या माणसाने ही कार्य केलेली आहेत, तेव्हा आपण इतके जण आहोत. आपले सगळ्यांचे एकच आता धारणा आहे आणि एकच आपली चेतना आहे. तेव्हा घाबरण्याचं कोणचं कारण आहे? असा विचार केला पाहिजे. आणि असा विचार केल्यावर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या धर्मयुद्धामध्ये आम्ही सामील आहोत, आमची जबाबदारी आहे. आणि असलं युगांमध्ये असं झालेलं नाही. ही फार मोठी गोष्ट, ही शेवटली पायरी आपल्याला चढायची आहे. जिथे सगळं स्वच्छ करायचं आहे, जिथे सगळं नीट करायचं आहे, जिथे प्रेमाचं साम्राज्य आणायचं आहे, जिथे सगळी गरिबी आपल्याला हटवायची आहे. केवढी कार्य आहेत, पण तुमच्या अजून हीच जळमटं निघत नाहीत तर पुढचं कसं काय नीट होणार? त्या जातीपातीचं वेड हे सोडलं पाहिजे आणि जातीच्या लोकांना भेटूच नका. ज्ञानेश्वरांनी सांगितले, तेची सगळे सोयरे होते. तुमचं नातं सुटलं बाकी लोकांशी, तेची सगळे सोयरे होते. स्पष्ट सांगितलेलं आहे की हेच लोक आहेत, हेच सगळे सोयरे आहेत आणि बाकी नाही. आणि सेंटरवर जो जात नाही त्याला सहयोगी म्हणायचं नाही. सेंटरवर गेलंच पाहिजे. तुम्ही श्रीमंत असाल ते आपल्या घरी असाल, पण सेंटरवर गेलं पाहिजे. मी सुद्धा तुमच्यावर झोपडीत राहते, वाटेल त्या परिस्थितीत राहते. मग सेंटर अगदी फारच सुंदर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये झगमगाट असला पाहिजे, असा विचार करणं फार चुकीचं आहे. अत्यंत साधारण असं सेंटर असलं पाहिजे जिथे सर्वसामान्य माणसं सुद्धा येऊ शकतात. आजपर्यंत बरेच दिवस झाले मी आपल्या पुण्याच्या सहयोगांशी स्पष्टपणे बोलू शकले नाही. आज ह्या रम्य परिसरात मला असं वाटलं की एक तऱ्हेची आपल्यातही रम्यता आली पाहिजे आणि ती रम्यता येण्यासाठी आतमध्ये जे आमच्या जुन्या पद्धतीचे नसती, कर्मकांडांची आणि धर्माच्या बाबतीत अगदी चुकीच्या कल्पना आहेत त्या जाऊन आपण स्वच्छ निर्मळ गंगेत आलं पाहिजे. तेव्हाच हे कार्य होऊ शकतं. त्यात अहंकारसुद्धा आपण जपला पाहिजे. कशाही गोष्टीचा आपल्याला अहंकार असला तरी त्रास होतो. मी म्हणजे कोणतरी विशेष. कोणी सहयोगांना असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा सहयोगात आलो,
म्हणजे काहीतरी विशेष. अहो जे पहिले आहेत तेच जाणार आहेत असं मला दिसतंय. बहुतेक जे अगदी पहिले पहिले होते ते एक एक कटतच चाललेत. म्हणजे ही कल्पना असणं की आम्ही पहिल्यांदा सहयोगात आलो, हीच पहिल्यांदा तुमच्या विरोधात बसणार. ती भावना कंटाळली पाहिजे की आम्ही फार जुने सहयोगी आहेत. म्हणजे तुम्ही जुनाट झाले, आता निघून जा. प्रत्येक वेळा नाविन्य असायला पाहिजे तरच तो सहयोगी आहे. कारण ही जिवंत क्रिया आपल्यामध्ये रोज घटत असते. रोज नवीन नवीन आपल्याला अनुभव येतात. प्रत्येक वेळा आनंदित नाविन्य असायला पाहिजे. आणि मी फार जुना किंवा मी फार जुनी असा ज्यांनी जर तुम्ही मनात विचार ठेवला तर त्याचा जुनाटपणा दिसून येईल. तेव्हा इकडे लक्ष ठेवलं पाहिजे की आम्ही आपल्याबद्दल काय बोलतो. फक्त तुम्ही सहयोगाबद्दल आणि माझ्याबद्दलच बोललेलं बरंच आहे. त्यांनी सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा शरणागत होण्याचा अर्थ हाच आहे की आपल्यामध्ये ज्या या जुन्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत आणि आपण जो अहंकार गोळा केला आहे तो सुद्धा नष्ट पावला पाहिजे. मला ते पिपळी द्या झाला. बोलून बोलून आणि प्रवास करून माझ्या पर्समध्ये सुद्धा कुठे गेली. So now welcome to you all for this Pune place. In the Shastras is described as Punyapatana, meaning the city of Punyas. That's the reason I wanted to stay in Pune, thinking that people are very auspicious and full of punya. And I'm sure I'll find them very soon. All those who have come to this place will be there available for Sahaja Yoga. Yesterday, you must have seen there were so many people who had come for Sahaja Yoga and were very much impressed by your beautiful music and the rendering in Marathi language. And what we call is they felt the kautuk. Kautuk is there's no word in English. But what a father or a mother, when she sees the talents of her children, feels. You see, that feeling is a kautuka. And that's what they were all feeling, very much enamored that how these people have taken to Marathi language. And they were very happy about it. I could see on their faces writ large their joy and a kind of a fondness for it. It's such an endearing thing for them. First of all is the language, another is the music, because Maharashtrians are very fond of Indian music. So they were very much surprised how you could sing in such a beautiful way. The tunes and the different talas that you use. They're very much surprised and very much enamored. Now for Pune puja, there's nothing special as such, but except we are doing here the puja for our punyas. Is to ask for punyas. Now what are the punyas? How do you get punyas? We have to know about it. We have certain dharmas within us. And these dharmas are to be observed to get punyas. For a Sahajogi, the first dharma is to be innocent and to be a holy person. He should not have his attention on wrong things. He should not be distracted by wrong things. He should not try to justify anything that is inauspicious. And he should feel the vibrations of another person. And should feel relationship with the Sahajogis and not with non-Sahajogis. Between the non-Sahajogis and Sahajogis, a Sahajogi must always stand by a Sahajogi and never by a non-Sahajogi, even if he is right. Even if another person is right, you should not, in confrontation with a non-Sahajogi, stand by. The second dharma is to appreciate and understand the beauty of nature. To live with nature. I am very happy
that you love to live with the nature and you don't want artificial things. That you understand the creativity of human beings and you try to create more beautiful things with it. For that, you need not spend too much money. It should not be bought just for resale or something like that, but it should be bought for your own enjoyment and must be kept as a piece of art with yourself. But all that must be auspicious, it has to be holy. Anything unholy is not an art. It is, I always feel that if there was art, they would not take recourse to these nonsensical things. When they try to express something in this kind of a obnoxious expression, then be sure it is no art. Otherwise, why do they take help from these obnoxious things? So, one has to understand that if you have to appreciate an art and all that, just shun all that is unholy, shun all that is ugly. Anything that suggests some certain obscenity cannot be art, because they have to take help from obscenity to make it more interesting for people who have weaknesses for obscenity. There was a gentleman whom I knew. We had gone to an exhibition to see things. There were lots of paintings people were selling. This fellow was a known drunkard and his wife was a known drunkard, both of them. I mean, people used to say that whenever they are there, they will never leave the party till everybody is finished, then they will go. And I was so surprised that they wanted to buy some painting. And they bought the paintings of all the drunkards, you see. It was very surprising. That fraternity of drunkards was so much. I just couldn't understand how did they take to drunkards, you see. And all the photographs, how they are sitting in a pub or in the house they are drinking and all such stupid type of things about it. We both started looking at each other that these drunkards look so horrid, all their wrinkles you can count one by one, and they're falling on the road and the streets and all kinds of faces. There no way they were beautiful, none of them, neither the women nor the men. They looked something out of this world. And they were appreciating it so much, you see. Everything they were appreciating. So we thought even when they were not drunk, see, there was some sort of a drunkenness in them. Otherwise, how could they like such a nonsensical thing? So the fraternity of obnoxious things and fraternity of ugliness works with ugly people. Ugly people always like ugliness. And those who are violent within will say that we want to look violent. And we want to look like wild people. We want to look like people who are aggressive. We must have, in India nowadays, they are advertising that if you wear this kind of a dress, your ego will express itself. At least in the West, people are ashamed of their ego. But in India, they say if you smoke, then the ego shows better. We are following your footsteps till we fall into the same ditch blindly. Now, regarding the dharma of Nabi is very important. The dharma of Nabi, to begin with, is, as you know, that you have to be a good householder. You have to be a gentleman. In the sense, you should be a gentle personality. You should treat your family, your children with gentleness. If the men become gentle, that doesn't mean you become henpecked. Just become a sort of a tail of your wife, as they say. We have had very bad time with such men who really listen to their wives. To them, Sahaja Yoga is nothing, their family is everything, their wives are everything. That's going too far. So one thing about dharma is that it has its own limitations and its own grace and its own style. For example, a man should behave like a man, not like a devil, of course, but also not like a henpecked husband. So there's some maryadas to all the dharmas, and out of that
This is a very important dharma one has to follow. I know some people who get married just get lost. Where are they? 1 year you never see them. Mother, they are still with their honeymoon. That's not a sign of a yogi. That's not the sign of person who has achieved that enlightenment. On the contrary, in India, the other way around. As soon as the wife comes, they think now we've got some sort of a person who can be the target. Husbands won't talk to wives, won't have anything to do with them. They'll just run away. Or even if they have to talk or do anything, see, they'll say something very harsh. Or the mother-in-law will make up. Or the father-in-law, if not all others. The wives then become very cunning and they try to play around and play games with their husbands. So the whole thing is nonsensical. It has nothing to do with the grahasthas dharma, means the householder's dharma. You have to respect each other. You have to respect your children. You have to respect your household. You have to respect your family. Respect is the way you can follow that dharma very well. Now the another dharma is the Raja dharma, where you should not behave in an illegal manner. You should not break laws. There's no need. For the heck of it, people do it. Just for the heck of it. There's no need to break laws. For Sahajogis, as you know, customs never bother you. Told people never bother you. You don't have to bother much about anything. But don't try to make problems for Sahajoga. There are many people who break laws and create problems for us. So you have to be law-abiding people. Pay your income tax, pay your things properly. And don't put us into trouble, because people will say tomorrow that these cheats are Sahajogis. Money ways, you must know that all this money belongs to your mother, though she may not need it and she may not have it, and should be kept for the use of Sahajoga whenever it is possible, and not for other indulgences into which we get. Because whatever money you give to Sahajoga is going to help others to develop themselves into Sahajog, and in many ways is a very punya giving thing, is to donate or to be generous. Actually, I enjoy my generosity more than anything else. And this generosity must be enjoyed thoroughly. Otherwise, we are not doing the dharma of our Lakshmi Tattva. So to be generous, to be friendly, to use matter to give to others is such a beautiful thing. And that gives such a beautiful personality to it. So much love. Little things, sometimes. Once a lady had come to see me. She was an English lady married to an Indian boy. And she felt very unhappy in her family because they would not accept her. So she came down to see me to Bombay, and I gave her it's nothing much, a necklace, of pearl necklace. And for many years I never met her. Then in one party she came to know that I was coming. So she wore that necklace. I had forgotten all about it, everything. She came, "Do you recognize this necklace?" I said, "No, what is it about?" I couldn't understand much. She said, "Do you know, when I came first to your house, you are the one who gave me love, and you gave me this necklace. I always carry it with me. And when I heard that you are coming, then I wore it. Otherwise, I never wear it." It touched my heart so much. Just see, a small thing I did for her. The generosity of every kind is very helpful. It's very energy giving. Once I was sitting outside and knitting some sweaters for my children when a lady came from Pakistan. The children were not born, but I was just knitting. So they said, "Mother, will you give us..." They didn't know that I was Matajan. So they said, "Will you give us some place in your house?" My father had a big house in Delhi, and it had one room outside. I said, "All right, you can come and stay." Immediately I said, they said, "We are refugees from Pakistan." And my brother came in. He said, "What do you mean? Do you know these people? They could be thieves. They'll do..." I said, "But what are they going to steal from here? The room is completely outside. They have nothing to do with us. What is their poor things are in need tomorrow, supposing we become refugees?" He wouldn't agree. He was shouting at me.
Then he asked my husband to come, and he also told him and brainwashed him, and both were after my life. I said, nothing doing. They are going to stay here, and this is my father's house, and I'm going to put down my foot there. And they didn't know what to do. And they wrote to my father, and my father said, whatever she says is all right. You don't bother her. So then they stayed. These three persons stayed in my house. One of them was a Muslim. And there was a big reaction to the way it had happened in Pakistan. People started killing all the Muslims. And they came to my doorstep and said, okay, there's a Muslim staying with you and we want to see him. I said, there's no Muslim. I told him a lie. He said, how is it? I said, you see my this thing? Why will I tell you a lie? After all, if there's a Muslim, I would not keep a Muslim in my house. And somehow or other, with my cunning, I convinced them. And they went away. And the fellow was saved. Later on, long time back, I heard that the lady who was there has become a very well-known actress. And the gentleman whom I saved had become a very great poet. And they wanted to see me and meet me, but I was frightened that, you see, it's a bit too much. They might think, it's rather embarrassing for me. One day, suddenly, they had started a film institute and they asked me that please, they come for that because we want you to be the vice president and all that. And they said that if you can ask these two persons, they will help us. I said, never tell them that this is our work. Otherwise, I'll be very embarrassed and they'll be forced to do it. There'll be no freedom. ऐसे जाओ ऊपर बैठना है वहाँ बैठना तो नीचे बैठ जस्ट तिला लाज वाटेल मागे ठेव मागे ठेवलं तर बसे लाज वाटेल तिला दिस इज माय फॅमिली एम्बॅरेसमेंट so then they suddenly, you see, these people came and shooting started and she looked at me and she just looked at me. She couldn't believe I was there. She just came and hugged me and started crying. She said, how are you here? They said, do you know her? I said, of course I know her very well. They said, this is her work. Why didn't you tell me? I don't want anything. I'll do anything for her. And the whole thing came back, I also had tears in my eyes. So generosity always helps. So this is the dharma one has to do for getting the punya. Another is you must have a very kind and sensitive heart. It's very important. That is the way the dharma of the mana works out. Very kind, never to be harsh, never to be punishing, never to be judging others. But you have to be very kind and gentle with others. Unless and until it is very necessary to tell them sometimes, you should do it. Otherwise, normally you should be extremely kind to people. Then comes the dharma of collectivity. In collectivity, you should understand how to behave. You must understand how to carry on with the collectivity. Also, you must understand how to make everybody happy. Never talk ill of others. Never come and tell me ill of others. I know everyone very well. But if you tell me, immediately I will know you better. I don't like people telling me against anyone. I like the person who always says good things about others. So if you try any such tricks with me, immediately I will know what's wrong with that person. But maybe some people think that somebody has told mother something against me. That's why this has happened. Nobody can befool me on that point. So you have to be careful as to how you deal with other people. If you are harsh, or if you are intriguing, or if you are sly, if you are mean, if you are playing tricks and all that, that's the worst thing that can happen, is that you will have no love from anyone. Nobody is going to trust you. Some people have a habit, I have seen that if they find somebody who is available or is willing to do some work for them, then they make a slave out of that. I've known this happening. Some girls have done that to another girl, that you just become a slave. You do this for my sons, you do this for my child, you do this for, like that. If the girl has no children, then she'll have it. This kind of thing is absolutely against Sahaj.
You should do all your own work, and whatever is possible, you should do for others. Instead of telling people, do this and do that, make them slaves. This is one of the dharmas of the mana, which one should understand is to be done properly. And then in the collectivity also, if you use the same understanding of love and the maryadas of love, you can do a lot of things good to others and to yourself. It's very joy giving, very joy giving. To love others itself is very joy giving. And to know that you love others is even more. And even when they are harsh to you and troublesome to you, still you love them, then it is even better. It's much better to forgive others. And this forgiveness should come to us so spontaneously, because it is just you forget it. Just forget. Sometimes people say things to me and then next day they say, Mother, please forgive us. We said such and such thing. I said, I've forgotten. When was that? Yesterday. Yesterday is lost now. Yesterday is lost from my memory. I don't remember all that. So I just forget it. And that's how you can feel happy. If you go on remembering and thinking about it, oh, he has said it like this, now I'm going to bite him, then you are a snake. So best is to forget and forgive. Just forgive. Forgiveness is the best way you can punish others and can put them right, because they will get corrected by that. You must learn to forgive. Their correction is the greatest punishment and is the greatest benevolence for them. So now you come to the Sahasrara. In the Sahasrara, you know that you have to surrender your ego and your super ego in Sahaja Yoga. If this surrendering is done without thinking, automatically, then you are all right. It should be done automatically, spontaneously. In the beginning, you will have to make efforts. You have to see yourself in the mirror. You have to see why you think no end of yourself. What is so great about yourself? Put somebody great in front and say that, am I greater than this person? What is that I think I'm so great? And the second point is the conditionings that I have. Just count them. What do I do? Morning till evening, what kind of conditioning I have got? And some people have very queer, funny conditionings. See, like if they give their little bit of cream to use, they'll take it back home. Or if they bring a little, say, a spoon or something, and they say, where is my spoon? I must get my spoon back. Or some sort of a box or a bag given. Last time when you came, we had given you a bag or a box. That's lying in the junk thing, somewhere. So you must find out that. This kind of a nonsense is there. And I remember one case in Delhi where two ladies had brought some ghee in a dalda tin. You see, when you see the ridiculousness, then you will understand how stupid it is. And they came to ask for the dalda tin. And I saw Mr. Pai running from the back side. And I was angry with him. I said, why did you come this side? He said, Mother, you see these two ladies, they have come for their dalda tin. So I said, well, you tell them we will give you a full dalda tin. No, they want the same dalda tin. I said, give them anyone, how will they recognize? No, they have marked it. You see how stupid people are. It shows their nature of smallness, of their very, very low level of breeding. I mean, just imagine, like worms they are. The way they get after dalda tins, just think of it. And they justify it. Yes, we brought it, but you see, we needed it. So this is the another extreme I'm saying. The another extreme is that you give away everything that you have. Supposing in my head it comes, I have to give away this. I immediately do it. Because if I don't give, it will go on troubling me. Why didn't I give? I should have given away. So you see, the mind is that way. What will give me happiness is I've given away. Thank God, got rid of it. Because that feeling that I have to give away itself is joy giving, and once I've given away, the joy starts bubbling out. So like a load which is on my head just goes out. But not that the thing is a load, but that the feeling that I have to do this, I have to give this. If somebody I cannot give, then I go on remembering I have not given this to this person. I have given to everybody, but why should I not give it to everyone?
And it's very joy giving. It's very nice. And because of this, I get right things at the right time and very cheap. Because it's for giving. So it comes from one side and I give. From another side it comes, I give. And people say, Mother, you get such nice things. How did you get it? I say, I don't know. It was just there. And I have collected it and just flows. I don't have to worry. At the right time, I get right things of the right value. Just like that. Sometimes it's in my house, I find. It's there. From where do you get it? God alone knows. So this comes from your generosity for others, feelings for others, and do it in a graceful way. Not that once you give something to someone, oh, I gave you this, 10 years back, and this is I've given it to you 10 years back. Even a cup of tea they'll remember. It's horrible sometimes the way people talk about things. After all, you see, if you have given somebody, actually, sometimes I give very nice things, I should say. Then I say, what a nice thing you are wearing. Mother, you have given me. Then I feel so embarrassed that. So I now don't say even that. It's quite frightened of myself. Because if I say something is nice, uh, somehow it turns out to be one I have given them. I feel very bad. Then I think it's very embarrassing to say such a thing. So a kind of a shy, bashful understanding should be there about oneself. This bashfulness is the beauty of human beings. Those who do not have this bashfulness, who are just, even the animals are bashful. Any animal you take is bashful. Even the lion is a bashful animal. If you don't have that bashfulness in you, then I don't know what you look like. There's nothing to compare in this world. I can't think of anything which is without bashfulness. So there should be certain amount of bashfulness which gives you a beautiful countenance and a beautiful temperament. So at Sahasrara is just the surrendering, which we call Islam, means surrender. Surrender what? Surrender your ego and surrender your bad conditioning is the point which one has to reach. And once it happens, you are offloaded. Offloaded. You are free and the ascent starts. Ascent is very much faster there. You give up my sister, my brother, my son, my this, my that. The whole thing goes off and you become absolutely free. And you start understanding. So this is how we have to look after our dharma and we have to achieve the punyas. And these are the punyas. There's a very nice story of, I think Namadeva only, I don't know, Eknath. He went down. It's a custom that you have to take one pitcher like this, water, and they had to take it to Dwarika. So he went there, carried it all the way. And on the way, when they reached the temple, at the foothill of the temple, he saw a one donkey, which was very thirsty and was dying out of thirst. So he took his cover, he took his pitcher to him and made him drink all the water. So everybody said, all the way you brought this, and what are you doing here at the foothill? When you have to go to the temple and do the Abhisheka, you finished it here. He said, you don't know. God himself has come down and is thirsty. I better give him. This understanding of doing things for Sahaja Yoga, of doing things for others, and enjoying that is the greatest punya. May God bless you.
जय श्री माता जी। परम पूज्य श्री माता जी, कृपावंत होकर आप हमें निर्लिप्त साक्षी बनाइए। परम पूज्य श्री माता जी, कृपावंत होकर आप हमें ऐसी स्थिति प्रदान करें जिससे हम आपकी लीला को देख सकें। जो भी घटित हो रहा है उसको साक्षी भाव, निर्लिप्त साक्षी भाव से देख सके। परम पूज्य श्री माता जी, हमसे जो भी कार्य हो, जो भी कर्म हो, वो सब हम आपके पावन चरणों में रख सके, पूर्णतः समर्पित होकर रख सकें, ऐसी स्थिति हमें प्रदान करें। परम पूज्य श्री माता जी, आपके प्रति अनन्य भक्ति हो, इस तरह का आशीर्वाद और ऐसी ध्यान की स्थिति, आध्यात्मिक स्थिति हमें कृपा कर प्रदान कीजिए। श्री माता जी, आपके पावन चरणों में हमारे कोटि कोटि प्रणाम। कलेक्टिव बंधन। आज का ध्यान केंद्र यहीं पर संपन्न होता है। जुड़े रहने के लिए बहुत बहुत धन्यवाद। जय श्री माता जी।